नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजी एक अतिशय मोठा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय आहे राज्यात नव्याने मंजूर झालेल्या पशुधन विमा योजनेबद्दल. या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण या नवीन धोरणातील प्रत्येक बारकावा, आकडेवारी आणि अटी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत तर योजनेची ओळख आणि अनुदान, पात्र पशुधन आणि मर्यादा, विमा संरक्षण आणि हप्ते, त्यानंतर अनिवार्य नियम आणि अटी, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची अशी दावा प्रक्रिया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. विभाग 1, योजनेची ओळख आणि अनुदान, म्हणजेच यातून मिळणारा आर्थिक दिलासा. विचार करा, जेव्हा नैसर्गिक आपत्ती, गंभीर साथीचे रोग किंवा अचानक उद्भवणारे अपघात यामुळे एखाद्या जनावराचा दुर्दैवी मृत्यू होतो, तेव्हा पशुपालकांचं केवढं मोठं आर्थिक नुकसान होतं. हेच अनपेक्षित आर्थिक संकट टाळण्यासाठी आणि पशुपालकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी या योजनेची अत्यंत काळजीपूर्वक रचना करण्यात आली आहे. थोडक्यात हे एक भक्कम आर्थिक संरक्षण आहे. आता इथं लक्ष द्या, हा ह्या योजनेचा सर्वात मोठा आणि गेम चेंजर मुद्दा आहे. विमा हप्त्याच्या एकूण रकमेवर शासन तब्बल 85% इतकं घसघशीत अनुदान देत आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत, 85%. याचाच अर्थ असा की पशुपालकाला स्वतःच्या खिशातून फक्त 15% रक्कम भरायची आहे. उरलेला पूर्ण भार सरकार उचलणार आहे. खऱ्या अर्थाने हा एक प्रचंड मोठा आर्थिक दिलासा आहे, नाही का? आता पुढे जाऊया विभाग 2 कडे, पात्र पशुधन आणि मर्यादा. या संरक्षणाचा नेमका तपशील काय आहे ते पाहूया. यातून नेमक्या कोणत्या प्राण्यांना किती संरक्षण मिळणार? तर आकडेवारी अतिशय स्पष्ट आहे. दुधाळ म्हैस आणि रेडा असेल तर जास्तीत जास्त 80,000 रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं. दुधाळ गाय आणि बैल यांच्यासाठी ही मर्यादा 70,000 रुपये इतकी आहे. आणि जर शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यासाठी 7,000 रुपयांपर्यंतची कमाल नुकसान भरपाई ठरवण्यात आली आहे. एक सेकंद, इथे एक अतिशय महत्वाचा नियम आहे बरं का, तो म्हणजे 10चा नियम. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला कमाल 10 पशुधनासाठीच हे 85% अनुदानाचं संरक्षण मिळू शकतं. समजा तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त जनावरे असतील तर त्या वरच्या जनावरांचा विमा काढण्यासाठी तुम्हाला पूर्ण 100% हप्ता स्वतः भरावा लागेल. सरकारी अनुदान तळागाळातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीच हा नियम बनवण्यात आला आहे. आता आपण आलो आहोत विभाग 3 वर, विमा संरक्षण आणि हप्ते. प्रत्यक्ष दर काय असतील आणि कोणते धोके कव्हर केले जातील? अतिशय पारदर्शक अशा प्रक्रियेतून हे विम्याचे दर ठरले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1, 2 किंवा 3 वर्षांसाठी विमा घेऊ शकता. समजा तुम्ही 3 वर्षांचा प्लॅन निवडला तर एकूण प्रीमियम दर 10.50% इतका फिक्स राहील. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, या 10.50%पैकी तुम्हाला फक्त 15%च भरायचे आहेत. बाकीची रक्कम सरकार भरणार. पण हा विमा नक्की कशापासून संरक्षण देतो? तर हे धोरण खूपच मजबूत आहे. अचानक होणारे अपघात, अंगावर वीज पडणे, भीषण उष्णतेची लाट असो वा पूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, हे सगळं यात कव्हर होतं. एवढंच नाही तर साथीच्या रोगांमुळे होणारा मृत्यूही यात समाविष्ट आहे. फक्त एकच अट आहे, जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले असले पाहिजे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण आता बघूया विभाग 4, अनिवार्य नियम आणि अटी. पात्रतेचे नेमके निकष काय आहेत? हे बघा, हे फायदे मिळवण्यासाठी काही गोष्टी अगदी सक्तीच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जनावराच्या कानाला NDLMचा 12 अंकी एअरटॅग लावलेला असणं आणि त्याची नोंदणी असणं मस्ट आहे. त्याशिवाय नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं अधिकृत आरोग्य प्रमाणपत्र आणि वेळेवर पूर्ण केलेलं लसीकरण, या 3 गोष्टी नसतील तर मात्र या योजनेत सहभागी होता येणार नाही. आता वळूया या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे. विभाग 5, दावा प्रक्रिया. समजा दुर्दैवाने जनावराचा मृत्यू झालाच तर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं? वेळ खूप महत्वाची आहे इथं. जनावराचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत तुम्हाला विमा कंपनीला कळवावंच लागेल. हे तुम्ही ॲप, वेबसाईट, ईमेल किंवा अगदी फोन करूनही सांगू शकता. एकदा का कागदपत्रांची पूर्तता झाली की फक्त 15 दिवसांच्या आत विम्याची रक्कम DBT द्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
आणि समजा विमा कंपनीने हे पैसे 15 दिवसात दिले नाहीत तर काळजी करू नका. इथं शेतकऱ्यांच्या हिताची एक कडक तरतूद आहे. जर ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीने उशीर केला तर त्यांना कायदेशीर दंड लागतो. आणि तो दंड म्हणजे त्यांना त्या विलंबासाठी तब्बल 12% वार्षिक व्याजासह तुम्हाला पैसे द्यावे लागतील. या सगळ्यावर कुणाचं नियंत्रण आहे? तर महाराष्ट्राचे पशुधन विकास मंडळ आणि विमा कंपनी मिळून ही योजना राबवत आहेत. सरकारी यंत्रणा विमा कंपनीवर पूर्ण वॉच ठेवून असते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काच्या पैशांसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे मारत ताटकळत बसावं लागणार नाही. ही खरोखरच खूप मोठी आणि आश्वासक गोष्ट आहे. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा सरकार स्वतःहून तब्बल 85% घसघशीत अनुदान देत आहे आणि आजूबाजूला हवामानातील बदल व रोगांचे एवढे वाढते धोके आहेत, तेव्हा आपल्या पशुधनाला विम्याचे संरक्षण नसणे ही मोठी जोखीम घेणं आपल्याला खरोखरच परवडणारं आहे का, याचा विचार नक्की करा. आजच्या काळात हे संरक्षण फक्त शहाणपणाचेच नाही तर अत्यंत आवश्यक बनले आहे. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.